मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच पुढं जायचंय, पण ज्या गोष्टीवर विसंबून आपण या वेगानं पळतोय त्याचा विचार केलाय का कधी? ते आहे आपलं शरीर. हो, तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय? त्याला काही त्रास तर नाही ना? त्याच्या काही तक्रारी तर नाहीत ना? का तुम्ही तुमच्या आरोग्याकडं पूर्णच दुर्लक्ष केलंय? चला जरा पाहूया की तुमच्या प्रगतीमध्ये, करिअरमध्ये या तुमच्या शरीराचं महत्त्व काय आहे. ऐका तर खरं, कोणीतरी तुम्हाला सांगतंय, हेल्दी रहा, मजेत जगा. ही ॲम्ब्युलन्स आपल्या दरवाजासमोर येऊन थांबावी अशी आपल्यापैकी कोणाचीही इच्छा नसते. हीच तर भीती आहे, आजारी पडण्याची भीती. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात ही घर करून बसलेली असते, पण आपल्यापैकी कुणीही हे मान्य करायला तयारच होत नाही. आता यानाच बघा ना. कोण आजारी? आणि मी? अरे बेड लागले काय? अरे सर्दी, खोकला, ॲसिडिटी, डोकेदुखी हे काय आजार झाले काय? एक गोळी घेतली की झालं काम? अरे या करिअरच्या रेसमध्ये इथे आजारी पडायला वेळ कोणाकडे? आणि हो, शिवाय माझ्याकडे माझा मेडिकल इन्शुरन्स सुद्धा आहे, त्यामुळे काहीच टेन्शन नाही. ए लेका, अरे आम्हाला कसली धाड भरली रे. ए असं मस्त हवेत राहतोय, एकदम चांगलं चुंगलं खातोय पितोय, वर सुपारीच्या खांडाचं बी व्यसन नाही. अरे दवाखान्याचं तर आज पतूर तोंड बी नाही पाहिलं कधी. अरे आम्हाला कसलं आलंय आजारपण. व्हीआरएस घेतली, आता हा बिझनेस. असंच टाइमपास साठी आयुष्यभर काम केलं, आता आराम करणार. गोळी मारावं त्या आजारपणाला. एक मिनिट, तुमचा डोळा माझ्या व्हीआरएसच्या पैशांवर तर नाही? आजारपण म्हटलं की तुमच्या खिशाला फक्त कात्री, बाकी काही नाही. तर कुटुंबात मी एकटा कमावणारा. अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. आईच्या आजारपणाचं कर्ज फेडायचं आहे, घर घ्यायचं आहे. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली, पण बायकोसाठी गुंजभर सोनं घेतलं नाही. मग आजारपणासाठी पैसा कुठून आणू? म्हणून मग मी आजारीच पडत नाही. चल लवकर, निघ. काय हा काहीतरी ठीक बोला राव. आजारी मी? अरे आपण कोणी माहितीये ना. अरे इथल्या आमदार सदी ओळखतात आपल्याला. आपल्या समोर उभा राहायची कोणाची टाप नाही. तर इथं आजारपणाचा काय घेऊन बसला? काहीतरी काम स्वतः करायला शिक्की, सगळं मी सांगायचं का? या शहरातल्या बायकांची असतात आजारपणाची नाटकं. आम्ही गावातल्या बायका नाही आजारी पडत. आता माझंच बघा ना, अजूनही मैलोन मैल पायी चालते, काही होत नाही. आजारपण म्हणजे काम चुकवायचे धंदे. आता आमच्या सुनबाईचंच बघा ना, सारखं आजारपणाचं नाटक. आजकालच्या लाईफचा काही भरोसा नाही, कधीही काही होऊ शकतं. म्हणूनच नोकरी लागल्याबरोबर पहिल्यांदा मी माझ्या पॅरेंट्सचा इन्शुरन्स केला. आता मला काही टेन्शन नाही, मी आरामात काम करू शकतो. आमची मुलं US ला असतात आणि आम्ही दोघं इथे एकटेच. हां, आता या वयात आजारपणा असायचीच. पुढच्या वर्षी आमचा नातू येतोय, मी त्याला भेटू शकेल की त्यापूर्वी? आम्ही दोघं दिवसभर काम करतो.
हाच विचार करून की आमच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित होईल. पण हां, आम्ही योगा करतो, डाएट फूड खातो, आमच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतो. दर वीकेंडला आम्ही आउटिंगलाही जातो आणि पुन्हा फ्रेश होऊन कामावर. हीच तर मेट्रोची लाईफस्टाईल आहे, हो ना? प्रत्येकाकडे काही ना काही कारण आहेच. आता मी आजारी पडणार नाही असं म्हणून आजारापासून खरोखरच सुटका होऊ शकते का? इन्शुरन्स करणं किंवा चांगलं खाणं पिणं, नियमित व्यायाम करणं किंवा भरपूर मेहनत करणं याचा खरोखरच आजाराशी संबंध आहे? तुम्हाला माहिती आहे, भारतात दर मिनिटाला 4 व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराने होतो. भारतात दरवर्षी 8 लाख व्यक्ती कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. भारतात हृदयाशी संबंधित आजार झालेल्यांपैकी 80% रुग्ण हे कमी उत्पन्न गटातले असतात. महिलांमध्ये हृदयरोग होण्याचं वय आता 60 वरून 40 पर्यंत आलेलं आहे. सामान्य चाचण्यांमध्ये हृदयरोगाचं निदान होणं अवघड असतं. पहिल्यांदाच हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांपैकी 30 ते 40% व्यक्तींचा मृत्यू हा दवाखान्यात नेण्यापूर्वीच होतो. सन 2012 पर्यंत भारतातील 4 व्यक्तींमागे 1 व्यक्ती मधुमेही असेल असा अंदाज आहे. 16% भारतीय महिलांना स्तनांचा कॅन्सर झालेला आहे. हृदयरोगाच्या 6 रुग्णांपैकी किमान 1 जण 40च्या आतला असतो. बाहेरून सगळेच फिट दिसतात. आता सर्दी खोकला आपण सोडून देऊ, पण हृदयरोग, कॅन्सर यासारख्या आजारांची लक्षणं दिसेपर्यंतच खूप उशीर झालेला असतो. आणि मग तुमचं लाईफस्टाईल, तुमचं स्टेटस, तुमचा इगो, वेळ न मिळण्याची कारणं, या सगळ्याला काहीही अर्थ उरत नाही. अहो मला सांगा ना, काय करू मी? आजारपणाचं रडगाणं गात घरी बसू? अहो जितकी जास्त प्रगती तितक्यात जास्त जबाबदाऱ्या. अहो हे मीटिंग्स, कॉन्फरन्सेस, टार्गेट्स हे सगळं पूर्ण करता करता दिवस महिने कसे निघून जातात कळतच नाही हो. आणि हेच तर वय आहे करिअर करण्याचं. हेल्थचं आयुष्य पडलं बघू नंतर. तुम्ही सांगताय ते आजार आहेत तरी कसले? म्हणजे BP, डायबिटीस. तुम्हाला काय वाटतं, हे आजार माझ्यासारख्याला सुद्धा होऊ शकतील? पैसा सगळ्यात जीवघेणा आजार आहे. हां, तो आला तर इतर आजारांविषयी विचार करू शकतो. आता मी आजारी पडलो तर घर कोण चालवणार? चला, तुम्हाला हे तरी पटलं की आजार असतात. आता जर हे बघूया की हे आजार किती भयानक असू शकतात. एप्रिल 2009 मला ब्रिदिंगला प्रॉब्लेम व्हायला लागला, म्हणून सह्याद्रीमध्ये चेकिंग केलं तर कार्डिओमायोपॅथी हा आजार आहे. म्हणजे हृदयाचा आकार आहे तो जरा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे हृदयाच्या पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. पंपिंग कमी झाल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो आहे. मे बी तो व्हायरल इन्फेक्शनमुळे पण होऊ शकतो, कदाचित अनुवंशिकसुद्धा असू शकतो किंवा जन्मताच तुमचं हृदयाचा स्नायू कमकुवत असू शकतो. एप्रिलपर्यंत अगदी ॲब्सोल्युटली नॉर्मल माझं रुटीन चालू होतं आणि मी रोज 4 किलोमीटर चालत होतो आणि कधीच मला असा थकवा किंवा असं कधी जाणवलं नव्हतं. मी 40 नंतर जर ही काळजी घेतली असती किंवा हे चेकिंग जर केलं असतं तर तो कदाचित हळूहळू वाढताना पहिल्या जर आधीच्या स्टेजला मिळाला असतं तर कदाचित त्याचा उपचार जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकले असते आणि एवढी नुकसानी झाली नसते आतापर्यंत. यांनाही तुमच्यासारखंच वाटायचं की मी आजारी कधीच पडणार नाही. असं नसतं मित्रांनो. आजारपण स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, वय असा भेदभाव करत नाही. यातल्या काही आजारांची लक्षणं असतात. उदाहरणार्थ चक्कर येणं, डोळ्यांसमोर अंधारी येणं किंवा छातीत दुखणं, हृदयाचे ठोके वाढणं. पण असेही काही आजार असतात की ज्यांची लक्षणं वरवर दिसत मात्र नाहीत, पण धोका तेवढाच असतो. ही लक्षणं मला कधी कधी दिसली होती. म्हणजे मला हार्टचा त्रास आहे. मी
जगेन ना पुढच्या वर्षीपर्यंत. वय 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 असं होतंय ना कधी मंदी, पण हे आजार पण आहे वय. आता उगच कशाला फुकट फाकट घाबरवताय राव. तुम्हाला काय वाटतं मी सारखा पैशाच विषयी बोलतो? नाही, पण पैसे कमी पडलेत म्हणून आईवर योग्य उपचार होऊ शकले नाही आणि ती गेली. मग तुम्हीच सांगा, पैसे कमावणं गरजेचं आहे की नाही? म्हणूनच इन्शुरन्स आहे ना मित्रा, आजाराची भानगडच नाही. म्हणूनच आम्ही योगा आणि ॲरोबिक्स करतो. फिट राहा आणि आजारांपासून दूर राहा, बरोबर ना? आजारापासून दूर दूर पळण्याची नवनवीन कारणं. मित्रांनो, आपण असं केलं तर आपण रोगांना आधीच ओळखलं आणि त्यांचा फैलाव होण्यापूर्वीच त्यांना रोखलं तर. एक्सरसाइजेस आणि फिटनेस गरजेचे आहेत, अत्यंत गरजेचे आहेत. पण हे सगळं करून देखील तुम्ही आजारी पडणारच नाही याची काय खात्री? आणि असे रोग की जे आधीपासूनच तुमच्या शरीरात आहेत त्यांचं काय? आता इन्शुरन्स तोही गरजेचा आहे. पण समजा की तुम्ही कुठे बाहेर गेलेला आहात आणि अचानक पाऊस आला तर तुम्ही काय कराल? तुमच्याकडे छत्री असेल तर ती उघडाल किंवा एखादा निवारा शोधाल. इन्शुरन्स टॉवेल सारखा असतो. पावसात भिजल्यानंतर कोरडं होण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो. पण आपल्याला हवी आहे एक छत्री, अशी छत्री की जी आपल्याला पावसात भिजूच देणार नाही. आपल्याला हवी आहे एक सुरक्षा, अशी सुरक्षा की जी रोगांचा शरीरामध्ये फैलाव होण्यापूर्वीच त्यांना रोखेल. ओकुल, ते कसं काय? सांगितलं ना एकदा, सगळे काळजी घेतोय म्हणून. पैसे किती लागणार आहेत ते बोला. मी तुम्हाला सांगतो. हे पहा, आजारपणापासून आपण आपला बचाव करू शकतो, पण त्यासाठी आजारपण ज्या मार्गाने येणार आहे तो मार्ग आधीच हेरून ठेवणं गरजेचं असतं. आणि या मार्गालाच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ, पावसाळा येण्याआधीच आपण कौलारू घरांची शाकारणी करतो ना, अगदी तसंच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणजे आपल्या शरीरात जे जे काही चालू आहे ते आधीच जाणून घेणं. कारण सगळ्या आजारांचं मूळ तर शरीरातच आहे. चला, ह्या विषयावरचे तज्ज्ञ काय म्हणतायत ते आपण जाणून घेऊया. नमस्कार. प्रिव्हेंटिव्ह चेकअप म्हणजे काय किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे काय हे समजून घेताना त्याची आपण मूळ व्याख्या बघूया. प्रिव्हेन्शन म्हणजे एखादी गोष्ट होऊ न देणं, टाळणं. प्रिव्हेंटिव्ह चेकअप करण्याच्या मागची भूमिका अशी आहे की आपण आज निरोगी आहोत, आपण आपल्या नकळत आज ना उद्या कुठल्या तरी व्याधीला किंवा रोगाला बळी पडणार आहोत. हे बळी न पडून देणं म्हणजे प्रिव्हेन्शन. जसं आपण शाळेत शिकलो की चौरस सकस आहार खाणं हा एक इन्शुरन्स आहे, हे प्रिव्हेन्शन आहे आजारी पडण्याच्या विरुद्ध. तसंच नियमित व्यायाम करणं, योग्य वेळी झोपणं, योग्य वेळी उठणं हा पण एक प्रिव्हेन्शनचाच प्रकार आहे. तरी सुद्धा अशा अनेक व्याधी, अनेक रोग आहेत की जे हे सगळं करून सुद्धा आपल्याला ग्रासतात. आपण त्या रोगांना, व्याधींना बळी पडतो आणि ह्याच्यामध्ये आपला प्रिव्हेंटिव्ह चेकअप हा अतिशय महत्वाचा ठरतो. माझ्या जर जनुकांमध्ये, जीन्समध्ये हार्ट अटॅक येण्याची जर टेंडन्सी असली तर मी कितीही व्यायाम केला तरी मला हार्ट अटॅक येतोच. की अनेक व्याधी आणि अनेक रोग असे आहेत की ज्यांचा उगम अशा गोष्टींमध्ये असतो की ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही. आणि इथे प्रिव्हेंटिव्ह चेकअपचं अतिशय मोठं महत्व आहे की ह्या अनेक व्याधी आणि अनेक रोग जर आपण ऊर्जावस्थेत पकडले, सुरुवातीच्या अवस्थेत पकडले तर त्यांची व्याप्ती आपण टाळू शकतो आणि त्याच्यातनं होणारी गुंतागुंत, कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप फॅन्टॅस्टिक. पण कुठं आणि वेळ किती लागेल? पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही. समजा मी टेस्ट केल्या आणि काहीच नाही निघालं तर? पण साहेब, गावच्या दवाखान्यात तर ही सुविधा नाहीये हो. अगं बाई, बायकांचं पण चेकअप होतं का? कधी जायचंय? कुठं जायचंय? अरे हो हो हो, सांगतो. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप या अनोख्या संकल्पनेचा विकास भारतात प्रथमच केला आहे इंडसनं. इंडस हेल्थ प्लसमध्ये आपलं स्वागत आहे.
आज भारत जगातील एक आर्थिक महासत्ता बनत असताना बदलती लाईफस्टाईल व अवेलेबल असलेल्या मेडिकल फॅसिलिटीज पाहता आपल्या देशाला या संकल्पनेची अतिशय गरज आहे. ही तर सुरुवात आहे. ज्या दिवशी भारतातील 100 कोटी लोक आजारी पडण्याच्या भीतीमधून मुक्त होतील त्या दिवशी या संकल्पनेचा खरा विजय होईल. पुणे शहरातील या ISO प्रमाणित कंपनीशी आज लाखो लोक जोडले गेलेत. या एजमध्ये सर्वसाधारण आपण प्रिव्हेंटिव्ह इन्व्हेस्टिगेशन सर्व बॉडी प्रोफाईल करणं गरजेचं आहे. मला मोठी म्हणजे आत्मविश्वास होता मला की आपलं हे नित्याचं जीवन असं आहे, चाकोरीबद्ध जीवन आहे, मला कुठलंही व्यसन नाही आहे आणि असं असताना मी हेल्दीच आहे असं मी समजून जात होतो. माझा हृदयाचा जी कोरोनरी मेन लॅड ज्याला म्हणतात ती 85% ब्लॉक निघाली आणि डॉक्टरांनी सजेस्ट केलं की म्हणाले ताबडतोब एन्जिओप्लास्टिक करणं गरजेचं आहे. या बाबतीत खरं इंडसचा मी शतशः आभारी आहे आणि हे वेट टाईम केलं त्यामुळेच खरं मी आज तिथं बोलू शकतोय. इंडसचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि राजधानी दिल्लीच्या बरोबरीनं उत्तर भारतात देखील पसरतंय. जेव्हा आपल्याला कळतं आपण निरोगी आहोत तेव्हा आपल्याला किती छान वाटतं. तणावमुक्त जीवन जगण्याची खात्री आम्ही आपल्याला देतो. आमच्या परिवारातील लाखो सदस्य ह्याच उमेदीने आनंदात जगत आहेत कारण त्यांना पक्क ठाऊक आहे की त्यांचं आरोग्य हे त्यांच्याच हातात आहे. या सर्व टेस्ट इंडसच्या डिलिव्हरी पार्टनरच्या माध्यमातून केल्या जातात, त्या देखील अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्यानं. या सर्व टेस्टच्या द्वारे रोगांचं अचूक निदान केलं जातं. डिलिव्हरी पार्टनरची निवड करताना त्यांचं स्थान, त्यांच्या मान्यता, उपकरणांची गुणवत्ता ह्याकडे बारकाईनं लक्ष दिलं जातं. सामान्यतः या सगळ्या टेस्टचा खूपच जास्त खर्च येतो, पण इंडसच्या माध्यमातून तुम्ही या टेस्ट केल्या तर तुमच्या खर्चामध्ये जवळजवळ 50% इतकी बचत होऊ शकते. या सगळ्याकडे एक गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. शेवटी तुमच्या आरोग्यापुढे या थोड्याशा पैशांचं काय मोल. जरा विचार करा, जर तुम्हीच नसाल तर प्रगती कोण करेल, व्यवसाय कोण सांभाळेल, तुमच्या बायकोला सोन्याचा हार कोण आणून देईल, व्यारेजचे पैसे कुठे जातील, तुमच्या लाडक्यांचं काय होईल. विचार करा, जर तुम्हीच नसाल तर तुमच्या जवळच्यांचं काय होईल, तुमच्या कुटुंबाचं काय होईल. ह्या सगळ्या टेस्ट करायला फक्त 1 दिवस लागणार आहे. ह्या 1 दिवसाचं मोल तुमच्यापेक्षा आणि तुमच्या परिवारापेक्षा जास्त आहे का हो? आणि या सगळ्या टेस्ट समजा काहीही निघालं नाही तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकदम फिट आहात, निदान 1 वर्षासाठी तरी. कारण रेग्युलर चेकअप करूनच तुम्ही तुमच्या रोगांवर योग्य वेळी विजय मिळवू शकता. पण या सगळ्याच टेस्ट गरजेच्या आहेत कारण यातल्या काही टेस्ट माझ्या कंपनीत केल्या जातात. नक्कीच, कारण आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव तितकाच महत्वाचा आहे, नाही? तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसारच इंडसनं ह्या टेस्टचा संच तयार केलेला आहे. एका दिवसातच या सगळ्या टेस्ट होतात आणि त्याच दिवशी तुम्हाला त्याचे रिपोर्ट्सही मिळतात. फक्त एवढंच नाही, त्याच वेळी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला देखील दिला जातो. वा, लय जाग. आता आपण कुठं बी जाणार पण चेकिंग करणाराचा. अरे म्हटलंय ना, सर सलामत तो पगडी 50. बरोबर आहे का नाही? माझं कुटुंबच माझं सर्वस्व आहे. इंडस की जय हो. आमच्या सुनबाईला पण घेऊन जाते मी, म्हणजे आजारपणाचं नाटक नाही करायची ती. वाव, दॅट्स ग्रेट.
मॉम अँड डॅडचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट पक्क. इंडस प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप. आता काय सांगायलाच हवं का? स्वतःच तर करणारच, पण दादांचं बी चेकिंग करणार. आम्ही दोघं नक्की जाणार उद्याच. ह्या टेस्ट केल्यानंतर तुम्हाला मिळतं एक सिल्व्हर हेल्थ फ्रेंड कार्ड. या कार्डचा उपयोग करून तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी इंडसच्या डिलिव्हरी पार्टनरकडे कुठल्याही वैद्यकीय सुविधेसाठी 50% डिस्काउंट मिळवू शकता. एक वर्षभर हे कार्ड वापरा आणि मग तुम्हाला मिळेल गोल्ड हेल्थ फ्रेंड कार्ड. ह्या कार्डाचा वापर करून तुम्ही तुमच्या परिवारातल्या कुठल्याही सदस्यासाठी काही अपवाद वगळता मोफत हॉस्पिटलायझेशनची सेवा उपलब्ध करून घेऊ शकता. मग कितीही खर्च होऊ दे. हो, आणि 1 दिवसापासून 80 वर्षापर्यंतच्या कुठल्याही कुटुंब सदस्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. माझी बायपास ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्याचं बिल मला 1,93,000 इतकं आहे असं सांगण्यात आलं. परंतु माझ्याकडं इंडस हेल्थचं हे गोल्ड कार्ड आहे हे दाखवल्यानंतर डिपॉझिटमध्ये भरलेले 5,000 रुपयातले फक्त 2,500 रुपये कट करून घेतले आणि संपूर्ण खर्च माफ करून मला 2,500 रुपये परत देण्यात आले. जय हो इंडस हेल्थ. अरे वा, सॅलरी बरोबर इन्सेंटिव्ह सुद्धा. दॅट्स ग्रेट. आयले लय भारी आहे. म्हणजे आमके आम गुटली ओके बिदाम. म्हणजे काय, आंधळा मागतोय 1 डोळा आणि देव देतोय 2. असं आलंय. राव, इंडसचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, त्यात आमच्या लोकांचा बी लय फायदा आहे. चला, आता माझं कुटुंब एकदम सुरक्षित. इंडस जिंदाबाद. माझ्या आणि ह्यांच्या पेरेंट्ससाठी एकदम परफेक्ट. इंडसमुळे आम्हाला आपल्या माणसांची उणीव भासणार नाही. इंडस आमची काळजी घेईल. आता आम्ही आमच्या नातवाला नक्की भेटणार. चेकअप करायची इच्छा आहे माझी, पण खरंच इतके पैसे नाहीत माझ्याजवळ. तुमच्या याही समस्येचं उत्तर आमच्याकडे आहे. तुम्ही जर ठरवलं तर तुमच्या आरोग्यावरती केलेली ही गुंतवणूक तुम्ही वर्षभरात परत मिळवू शकता, कारण तुम्हाला मिळते आहे एक जबरदस्त व्यावसायिक संधी. इंडस हेल्थ प्लस आपल्या समोर घेऊन येत आहे एक उत्तम व्यावसायिक संधी. इंडसची ही अद्भुत संकल्पना आपल्याला आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि याद्वारे आपल्याला मिळणार आहेत भरपूर पैसे. मित्रांनो, एकदा जर आपण इंडस परिवारात सामील झालात तर आपली वाटचाल समृद्धीच्या दिशेने झालीच म्हणून समजा. याचा अर्थ असा की स्वतःच्या आरोग्याविषयी निश्चिंत होऊन दुसऱ्यांना देखील हाच मोलाचा सल्ला द्यायचा. लक्षात ठेवा, तुमची समृद्धी अवलंबून आहे तुमच्याच क्षमतेवर. जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही संकल्पना पोचवाल, तुमच्या इन्कममध्ये तेवढीच वाढ होईल. आणि यामध्ये तुम्हाला मदत करेल इंडसचा सहयोग आणि त्यांचं प्रशिक्षण. यालाच म्हणतात द हेल्दी अँड वेल्दी मिशन. इंडसमुळे आमच्यात दडलेल्या क्षमतांची आम्हाला जाणीव झाली. माझी स्वप्न पूर्ण करण्याचा योग्य मार्ग मला इंडसने दाखवला. इंडसमुळे मी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकलो. इंडसमुळे आमच्या आयुष्याला योग्य उद्दिष्ट मिळाले. मुंबईत संधीची कमी नाही हो, पण खऱ्या संधीची ओळख मला इंडसने करून दिली. आपणही या मोहिमेत सामील होऊन या सर्वांसारखेच यशस्वी होऊ शकता. अरे वा, कधीपासून असंच काहीतरी हवं होतं. फक्त स्वतःसाठी काम करायचं. आणि माझ्यासाठी तर ते सोपं सुद्धा आहे हो, कारण माझा अनुभव दांडगा आहे आणि एक्स्ट्रा इन्कम म्हणजे अजून चांगली लाईफस्टाईल. बरोबर ना? आता शेतीचं काम तर वर्षभर नसतं, पण अशी भरभराट आपल्या घरात कायमची राहणार. इंडसमुळे बरं का. हे काम आपण नक्की करणार, म्हणजे आरोग्याचा मंत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. पैसा काय तो येतच राहील. दॅट्स ग्रेट मॅन. नाईट शिफ्ट असली की दिवसा हे काम बेस्ट आणि पैसेही जास्त मिळतील. चला, हे काम चांगलंय. मी आणि सुनबाई दोघीही हे काम करू आणि घरात स्वतःचा पैसा आणू. हे काम छान आहे. रिटायरमेंट नंतर असंच काहीतरी काम हवं होतं. गुंतवणूक कमी, फायदा जास्त. आता आम्ही दोघे ऑफिस नंतर हेच काम करणार.
त्यामुळे आम्ही आमच्या मुलांचे भविष्य आणखी चांगले घडवू शकू. चला हे बरं आहे, बसल्या बसल्या कामही होईल आणि प्रकृतीची काळजीही घेतली जाईल. बस आता काही टेन्शन नाही. आता बायकोसाठी सोन्याचा हारच घेणार. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरच्या या मोहिमेत आता मीही सामील झालो. मीही आता इंडस परिवाराचा एक सदस्य आहे. आता तुम्ही कशाला थांबला राव, चला. तर मग चला आमच्या बरोबर. हेल्दी रहा, मजेत जगा.